श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 6. भोक्ता, भोग्य आणि भोग, उपास्य, उपासक आणि उपासना या सगळ्या गोष्टी शुद्ध आणि शुद्धच होत गेल्या पाहिजेत. थोडं अशुद्ध झालं म्हणून काय बिघडतं? सगळंच बिघडतं. विहिरीतून पाणी आणण्याकरता तुम्ही घागर घेऊन 40 पायऱ्या खाली गेलात, घागर भरली, खांद्यावर घेतली आणि 38-39व्या पायऱ्या चढून वरती आलात आणि 39व्या पायरीवर काहीतरी अपराध घडला, घागरी सकट घागर आणणारा खाली पडल्याशिवाय राहत नाही. नाहीतर एकदम 2 पायऱ्या चढण्याचा प्रयत्न केला, त्यात काय बिघडलं? शेवटचीच पायरी होती. तसं चालत नाही. हे जसं व्यवहारात चालत नाही तसं परमार्थाच्या क्षेत्रातही चालत नाही. बरेच साधनेचे टप्पे ओलांडत आपण मार्गक्रमणा करत येतो आणि कुठे चकवा असेल, कुठे फसवणूक असेल याचा पत्ता लागतच नाही. गुरुशी द्रोह करायला कुठे सुरुवात केली याचं भान त्याला येत नाही. गुरु तत्वाशी द्रोह केला काय, किंवा गुरुशी द्रोह केला काय, गुरु परंपरेशी द्रोह केला काय, आणि आपल्या श्रद्धानिष्ठांशी आपण द्रोह केला काय. एकदा द्रोह सुरू झाला की अधःपतनाला प्रारंभ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शास्त्रकारांनी आग्रह धरला तो हा, साधक नेहमी स्थिरचित्त असावा. आपल्या आपल्या आचार विचार कृतीच्या बाबतीत अत्यंत विचारी, दृढनिश्चयी असाही शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि मग तो साधना करत असेल तर त्याची साधना पूर्णत्वाला जाते. अन्यथा आपण नुसते साधक आहोत, अनुग्रहित आहोत याचाच अहंकार वाढत जातो. एका भ्रमामध्येच राहतो, अनुग्रह होऊन सुद्धा. कशी चमत्कृती घडते? देवळामध्ये पुजारी असतो. भक्त भक्तिदय येतात, देवाकरता काही ना काहीतरी वस्तू अर्पण करतात. उंबऱ्यावर, उंबऱ्याच्या आत बाहेर त्या पुजाऱ्याचं सगळं लक्ष भक्तांकडून येणाऱ्या द्रव्याकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे असतं. तो मुळी देवाकडे पाठ करूनच तुमच्याकडे तोंड करून बसलेला असतो. पुजारी व्हायचंय की आपल्याला देवच व्हायचंय याचं चिंतन मनन साधकानं सतत केलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी अशुद्धता साधनेमध्ये शिरली की ती भलतीकडं तुम्हाला भरकटत नेल्याशिवाय राहत नाही. आणि जर तुमच्या साधनेमध्ये, आचार विचारांमध्ये, कृतीमध्ये विसंगती नसेल तर सर्वात मोठी गोष्ट तुमच्या आचार विचारांमध्ये, कृतीमध्ये प्रकट झाली पाहिजे, ती निर्भयता. स्वामींचा अभंग आहे, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त. साधकाचं पहिलं लक्षण निर्भय हे असलं पाहिजे. माझ्या हातून चूक झालेली नाही, होणार नाही, स्वप्नातही होणार नाही. निर्भयपणानं जीवनाला, माझ्यासमोर येणाऱ्या सगळ्या प्रसंगांना मी तोंड देत जाईन. लौकिक प्रतिष्ठा वाढवणारा असा प्रसंग असो किंवा अध्यात्माच्या क्षेत्रातला प्रगतीच्या पथावर घेऊन जाणारा कसोटीचा असा प्रसंग असो, निर्भयपणानं तुम्ही त्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. तर आध्यात्मिक जीवन हे उन्नत होण्याची शक्यता आहे. साधकानं सांप्रदायिक शिस्तही पाळलीच पाहिजे. संप्रदायाचे जे संकेत आहेत ते संकेत प्रत्येकानं पाळलेच पाहिजेत. पहिली गोष्ट, गुरुपेक्षा मी मोठा आहे असं कधीही चुकूनही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. गुरुचा भाव तो सतत आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध पवित्र राहील याचाच प्रयत्न झाला पाहिजे. देवाला आवडणारा भक्त जसा देव मग पाठीपोटी उभा राहून त्याचा सांभाळ करतो, तसं जर तुमच्या हृदयातील सर्व गोष्टी, तुमच्या संवेदना, तुमची स्पंदनं पूर्णपणानं या सद्गुरू तत्वाशी मिळत्या जुळत्या राहिल्या असतील तर मग सद्गुरू तुम्हाला सतत सांभाळण्याचा प्रयत्न करतात. एक फार मार्मिक दृष्टांत दिला आहे एका कवीनं.
आम्ही कसे आहोत? ते म्हणाले, चैतन्य तरुतळवटी बांधलेली गाय आहोत. चैतन्याचा कल्पवृक्ष आहे आणि चैतन्याच्या कल्पवृक्षाखाली बांधलेली गाय किंवा वासरू आम्ही आहोत. आमच्यावर या चैतन्य वृक्षाची सावली सतत राहणारच. आमच्यातला आनंद, आमच्यातला उत्साह, आमच्यातली सात्विकता सतत वाढत जाणारच. मग त्या गायीला ज्याप्रमाणे सतत तो चैतन्य तरू आसरा देत राहील, तसं सद्गुरू हे आपल्याला सतत सांभाळत राहतील. आज एवढंच. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.